नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. लोकसत्ता या वर्तमान पेपरमध्ये एक बातमी वाचली आणि एक मनामध्ये विचार आला की यावर आपण बोललं पाहिजे. शिक्षण विभाग एकीकडं असा आग्रह धरत आहे की इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी 100% वर्गात उपस्थिती, यासाठी बायोमेट्रिक सक्ती करण्याचा विचार हा त्यांचा सुरू आहे आणि त्याप्रमाणे काही ठिकाणी कार्यवाही सुरू झालेली आहे. असं असताना त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना मात्र SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार याद्यांचं विशेष सखोल फेर तपासणी करण्याच्या कामासाठी राष्ट्रीय कर्तव्य या नावाखाली आदेश देऊन त्यांना ते काम करायला भाग पाडलेलं आहे. म्हणजे नुकतंच कुठंतरी इयत्ता 11वीचे वर्ग सुरू झालेले आहेत 15 जुलैला. त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्साह ठासून भरलेला आहे आणि वर्गात बसल्यानंतर असं चित्र दिसतंय की शिक्षक शिकवायला येत नाहीत. तर हे शिक्षक कुठं गेले तर SIRच्या कामासाठी ते बाहेर पडलेले आहेत. म्हणजे दुहेरी काम या 11वीला शिकवणाऱ्या शिक्षकांना करावं लागत आहे. आणि मग पुन्हा आणखीन प्रश्न या शिक्षकांना विचारला जातो की गुणवत्ता ढासळलेली आहे आणि त्याला जबाबदार पूर्णतः शिक्षक आहेत. म्हणजे ज्या शिक्षण विभागानं किंवा शासनाकडून काही आदेश दिले असतील की बाबा तुम्ही हे काम करा, म्हणजे शिकवायचं पण काम करायचं आणि SIRचं सर्वेक्षणाचं पण काम करायचं, हे कसं शक्य आहे? तर महेश पालकर जे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे आहेत, त्या न्यूजमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की यापूर्वीच आम्ही कळवलेलं आहे की शाळा तुम्ही सकाळ सत्रामध्ये आयोजित करा आणि दुपार सत्रामध्ये शिक्षकांनी SIRचं काम करा. वा रे वा. म्हणजे शिक्षकांनी किती तास काम करायचं, त्यांना काय विश्रांती आहे का नाही? वर्गामध्ये शिकवायचं आणि लगेच पुन्हा SIRच्या कामासाठी घरोघर फिरायचं. आणि घरोघर फिरायचं म्हणजे असं की एखादं घर बंद असेल तर तिथं वारंवार त्यांच्या संपर्क साधून त्यांची माहिती घ्यायची. म्हणजे त्यांना एक घर बंद असेल तर 2 वेळा 3 वेळा त्यांना हेलपाटे घालावे लागतात. म्हणजे यांची एक प्रकारे ती हॅरॅसमेंटच होताना दिसत आहे. म्हणजे गुणवत्तेबद्दल आग्रह धरायचा आणि पुन्हा गुणवत्ता ढासळली म्हणून याच लोकांनी शिक्षकांना जबाबदार धरायचं, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मला वाटतंय शासनानं शिक्षकांना फक्त शिकवण्याची जबाबदारी जर दिली तर गुणवत्तेबद्दल पूर्ण विचारायचा अधिकार तुम्हाला आहे आणि त्यावेळी शिक्षक पण ते जबाबदारी जी असणार आहे ते स्वीकारतील, त्यामध्ये काही अडचण येणार नाही. परंतु 100हून अधिक कामं जर या विशेषतः प्राथमिक शिक्षकांना जर करावं लागत असतील आणि आत्ता उच्च माध्यमिकमध्ये इयत्ता 11वीला आता जस्ट सुरुवात झालेली आहे, त्यांना कामाला लावलं आहे, अशी जर अवस्था असेल तर हे चित्र शिक्षण क्षेत्रातलं अतिशय वाईट चित्र असणारं आहे. काही कॉलेजेस, तुम्ही बातमी आता मी शेजारी तुम्हाला दाखवतोय, त्या बातमीमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की काही कॉलेजेसनी चक्क, पुण्यातले कॉलेजेस आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्याकडचा 50% स्टाफ जो शिक्षक आहे तो SIRच्या कामासाठी तो बाहेर पडलेला आहे. मग अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं? विद्यार्थ्यांची यामध्ये काय चूक आहे? म्हणजे एकीकडे यांच्या मनामध्ये शिक्षण घेण्यासाठी ते आतुर झालेले आहेत, तो उत्साह ठासून भरलेला असताना यांना तुम्ही निवांत बसा. म्हणजे यांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या कॉलेजबद्दलची प्रतिमा डागाळली जाऊ शकते आणि या विद्यार्थ्यांना चुकीचा मार्ग आपण म्हणूया न कळत का असेना. म्हणजे एकीकडे शासन म्हणतं की खाजगी क्लासेस बंद झाले पाहिजेत, परंतु शिक्षकांना या नावाखाली जर बाहेर सर्वेक्षणासाठी पाठवलं जात असेल तर विद्यार्थी, पालक हे सगळे चिंतेमध्ये आहेत आणि ते विचार करत आहेत की ठीक आहे, मग कुठंतरी आपलं खाजगी क्लासला जा आणि तिथं आपण शिका. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हे जास्त होत आहे, कारण मुळातच शिक्षक भरती ही नाही आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांची संख्या खूप कमी आहे. अशा अवस्थेमध्ये जर तिथले शिक्षक जर SIRच्या सर्वेक्षणासाठी जर बाहेर पडले असतील तर निश्चितच शैक्षणिक नुकसान हे होणारं आहे आणि हे झालेलं नुकसान याची जबाबदारी मात्र कुणी घ्यायला तयार नाही.
अकाउंटेबिलिटी जी असणारी आहे ती कोणी स्वीकारत नाही आहे. ती शेवटी येते ते शिक्षकांच्यावर येते आणि त्यामुळं या शिक्षकांना थोडंसं शिक्षकांना फक्त शिकवण्याबद्दलचा श्वास घेण्याची परमिशन आपण द्यावी. त्याच्याच माथी किती कामं तुम्ही मारायची आणि पुन्हा त्या सगळ्याच काही अडचण आली तर जबाबदार पण त्यालाच धरायचं. तर हे कुठंतरी शासन स्तरावर सुद्धा ते थांबलं पाहिजे. तुम्ही एकीकडे आग्रह धरताय बायोमेट्रिकचा आणि पुन्हा तो विद्यार्थी बरं का या कारणास्तव वर्गात कोणी नाही शिकवायला म्हणून तो खाजगी क्लासमध्ये जाऊन जर बसत असेल तर आपणच खाजगी क्लासला प्रोत्साहन देत आहात अशी चर्चा सध्या सुरू आहे. म्हणजे संस्था चालकांच्या समोरही प्रश्न पडलाय की या विद्यार्थ्यांना पालकांना आपण उत्तर काय द्यायचे. जर ही अवस्था असेल आणि किती दिवस चालेल याला काय मर्यादा ते नाही आहेत. दिवस वाढवून ते देत आहेत, कामं करून घेत आहेत आणि एकदा ही सवय लागली की यावर अनेक वेगवेगळी कामं हे निश्चितच या उच्च माध्यमिक स्तरावरच्या शिक्षकांच्याकडे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने शिक्षण विभागाने गुणवत्ता याचा आग्रह धरत असताना याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. यांची कामं कशी कमी होतील यासाठी या शिक्षक संघटना असणार आहेत. वारंवार आपल्याशी पत्रव्यवहार करतायत, वारंवार आपल्याला सांगतायत, परंतु आपल्यामधून काही तसे त्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा येताना दिसत नाही. तर मला वाटतंय या दृष्टिकोनातून आपण विचार करून कामाचं स्वरूप यांचं जे मूळ आहे, ज्या कामासाठी त्यांना नेमलेलं आहे ते काम कसं अधिक चांगलं होता किंवा त्यांच्याकडून करून घेता येईल या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग किंवा सरकारनं तो विचार केला पाहिजे. म्हणजे ही बातमीचं जे काही वाचल्यानंतर त्याचं विश्लेषण करावं असं वाटलं म्हणून आपल्यासमोर हा विचार मांडलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित आपले विचार त्याच्यामध्ये मांडू शकता. आपण इथं थांबूया. धन्यवाद.